नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या कुंचल्यानं हास्याचं चित्र काढायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. सप्तरंगी विनोद घेऊन तयार असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. आपल्या कलात्मक दृष्टीनं यांचं कौतुक करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, टॅलेंटेड अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज एका बायकोनं आपल्या नवऱ्याला एका गोष्टीमध्ये कंपनी द्यायचं ठरवलंय. बघूया या कंपनीच्या प्रोसेसमध्ये विनोदाच्या काय घडामोडी घडतायत ते. ज्या बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप यांना. हॅलो हॅलो, बने बने. हा झाली माझी तयारी झालेली आहे. मी येतोच आहे. हो, मला माहिती आहे तिचं लग्न ठरलंय. आज प्यायला बसायलाच हवं आपण. हो 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 बने हो. हा, माझी झाली आहे सगळी तयारी आहे. पिशवी तयार आहे बघ, सगळं घेतलंय मी. हा, बाकी गोष्टी आणा ना तुम्ही, सगळं मीच आणू. आणा काहीतरी वेगळा चाकणा आणा. पायनॅपल आणि चीज हवंय मला. आणा आणा. हो हो, निघालो निघालो. चल ठेवतो, चल. अगं ऐकलंस का? ओ सारंगी आले आले, ये लवकर. काय हो? ऐक, मी निघालोय. हा, चाललोय मी मित्रांसोबत. आज बसायचा प्लॅन आहे माझा. मी निघालोय. नाही, एक मिनिट. अजिबात कुठे जायचं नाही. अजिबात इथे थांबायचं. इथे थांब. ऐक, तयारी झालीये माझी, निघालोय. नाही जायचं, तुम्ही इथे थांबायचं. प्रजापती असं काय करता हो? का अडवते? जाऊ दे ना, मला ठरलाय प्लॅन आमचा मित्रांचा. दरवेळी मित्र 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 मित्र. घरात कोण आहे? नाही, मित्रांसोबतच बसायचं तुम्हाला. नाही, इथे द्या. काय काय झालं? सारंगी काय? ए सांभाळू ना. ए नाही, हा, ए त्याच्यात दारूच्या बाटल्या आहेत त्याच्यात. बायको, केवढा जीव चाललाय हो तुमचा. बायकोसाठी इतका जीव कधी गेलाय का? नाही अगं, पण ते असं असं करू नको. तो काही पाणी घालायचा झारा आहे का असं असं करायला? दे इकडे. एवढा हळू एवढं काय करतो? अरे हे होईल ना, फुटेल ना, असं नको ना. एवढी मरणाची प्यायची दारू? हे बघ, मी एवढी पितो का मला सांग? केवढी पिता माहितीये का तुम्हाला? काय केवढी दारू ढोस आणि त्या वॉचमॅनला किती त्रास देता तुम्ही? दारू पिऊन आलेत की त्याला विचारता, श्लेष म्हणजे पता है क्या तुमको? शार्दूल विक्रेडित म्हणजे पता है का? डोंबलं माहित असणार आहे का त्याला? औषध न लगे मजला म्हणजे काय काय सांगणार आहे तो? मला असं वाटतं की महाराष्ट्रात राहतो तर मराठी आहे. कशाला? ते अस्मिता तुमची जागी होते. त्या वॉचमॅन कडे बिचारा कधी न पिणारा माणूस केवढा धसका घेतलाय. तुम्ही दारू प्यायला गेलात ना की बिचारा बाटली घेऊन बसतो. तो पण बसायला लागला आता. मग त्याचं मरू दे. मी काही एवढं पित नाही. म्हणजे अगदीच मी वॉचमॅनला त्रास वगैरे देईन एवढी काही पित नाही मी. मला माहिती आहे. आपल्याला शुद्ध असते का? काय? हाताने जिने चढत येता तुम्ही. काही बोल नका उगाच. आपलं जसं काय मी आपला हातात स्लीपर घालून चालत चालत येतो. नाही, स्लीपर हातात नसतेच. स्लीपर तुमच्या मित्राचं घर आणि आपलं घर याच्यामध्ये विश्रांती घेत असते. हा, चल मला जाऊ दे. चल. नाही जायचं आज इथेच. असं नको करू. सारंगी असं करू नकोस. मला प्रजापती, आज नाही जायचं बाहेर, इथेच बसायचं. मग मला जाऊ दे ग. मला एकट्याने नाही प्यायला जमणार. मला कंपनी लागते, मला मित्र लागतात. त्याशिवाय मला दारू घशाखाली जात नाही. ठीक आहे, आज मी तुमचा मित्र. आज माझ्यासोबत दारू प्यायची. चल. अगं मला कंपनी लागते, मला मित्र लागतात. त्याशिवाय माझ्या मी तुमचा मित्र. चल पिप्या, आज दारू पियेंगे. पिप्या म्हणतात ना, चल ना. तुमचे मित्र असंच करतात ना. चला. सारंगी सारंगी नाही, सारग्या म्हणायचं. सारग्या. चला पिप्या, चल ना, दारू पिये. हे नको करू. चला, आज मी तुमच्या सोबत दारू पिणार. येस. ऐक, तू सिरियसली बोलतेस? मी सिरियसली बोलते. मी आज तुमच्या सोबत दारू पिणार. तू खरंच माझ्यासोबत प्यायला बसणार आहेस? होय. सारंगी हळू. काय प्रजापती, तू माझ्यासोबत दारू प्यायला बसणार आहेस? होय. काय म्हणजे? माझं स्वप्न होतं ग की माझ्या बायकोने असंच माझ्यासोबत दारू प्यायला बसावं, आम्ही मजा करावी. मग
मग आपलं लग्न झालं. लग्न झालं म्हणजे आपण काय मजा करत नाही का? नाही करतो आपण मजा. काय नाही, बोलण्यात तर काही जाणवत नाहीये मजा बिजा. काय आपण मजा? दर आठवड्याला सिनेमाला जातो, नाटकाला जातो, बाहेर जेवायला जातो. ते तुमचा मित्र काय तो खोपोलीला मिसळ ओपन सात्विक मिसळ त्याला गेलो होतो की नाही आपण? सात्विक मिसळ सगळीकडे आपण जातो आणि काय मज्जा नाही म्हणजे दारू म्हणजे मज्जा. अगं तसं नाही म्हणजे इथे आहेच मजा पण मित्रांसोबत दारू प्यायला जी मजा आहे ना ती वेगळी आहे. मुळात नशा दारूत नसतेच ग, मित्रांच्या गप्पांमध्ये असते. आधी गप्पा रंगतात मग दारू चढते, क्रम हा आहे. तू मला ते मरू दे ग, पण तू माझ्यासोबत बसणार ना? मी आज दारू प्यायला बसणार, बस. आज मज्जा करायची सगळी. प्रत्येकाच्या नशिबात नसतं हे दारू बायको सोबत पिणं. चल चल बसू आपण. आज तुम्ही बोलाल ते म्हणता ना तुम बोले उधर शोले, आज सगळं होऊन जाऊ दे. क्या बात आहे. ग्लासेस ग्लास आणि बाटली घ्या. मी ना पटकन म्युझिक लावते. तो आपला अमीर हडकर आहे ना त्याचा मेजर ए नावाचा बँड असं मस्त वाजतं, असं इन्स्ट्रुमेंटल असं माहोल झाला पाहिजे, मित्रांचा मूड झाला पाहिजे. सारंगी ग्लास आलेले आहेत. क्या बात क्या बात है. चला बस बस चला. शी बाई त्या महिन्याचं काय करायचं हो? आता कामवलीने काय केलंय? पाण्यात ना बुम बुम बुचकळून काढते सगळं साबणाचे डाग बघा. बस काय? दे इथे. झालं. शी शी नाही हो नाही झालं दे. शी, किती हे बघ. घाण आहे. हे तसं तोंडाला लावा. मी पटकन आणते अगं नको. तुम्ही चकना काढा ना पटकन. चकना काय, मी आता बाटलीच उघडतोय. अरे नाही 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 बाटलीला हात नाही लावायचा. का? बाटली मी उघडणार आज, माझा मान आहे की नाही. क्या? बाटलीला हात नाही लावायचा. उघड तू उघड. ये 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 बस. हा आलेले आहेत ग्लास आलेले आहेत. हा करूया सुरू. चिकण्याला काय करू मी? चिकण्या कोण? ते नाही का असं ते नाही का चाकणा चाकणा. चाकण्याला कांदा भाजी करू? गरजच नाहीये त्याची. का? हे बघ चणे. नाही नको चणे नको, पोट फुगतो मग दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो. नको. ठीक. काकडी गाजर कशाला? पटकन आणते ना. पटकन आण आण. मी तोपर्यंत बाटली उघडतो. नाही नाही बाटलीला हात नाही लावायचा. बाटली द्या इकडे. ए सारंगी मला चल ना आण ना लवकर. बाटली नको घेऊन जाऊ. अर्धा तास मी बोलत होतो रे तिकडे बनीशी. मला आता मी पिणार आहे बघ असं. आज लवकर चल. नाही उघडू बाटली उघडू. ऐका ना काय? मी काकडीचं बदक बनवू का पटकन? म्हणजे असं कसं बदक इथे पेग आणि असं मस्त फोटो काढूया, मेमरी होईल ना. नको ग नको, फार भोळी आहेस तू. नको काकडीचं बदक नको. करूस. एक पेग पी तुझं कबूतर होईल. खरं बापरे. बरू बरोबर. ऐका ना काय 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 मी व्हिडिओ बनवू का हो? कसला व्हिडिओ? ते मी पहिल्यांदा तुमच्यासोबत दारू प्यायला बसते ना त्याची मेमरी राहिली पाहिजे. कशाला राहू? प्लीज प्लीज प्लीज. चल घे व्हिडिओ. काय कुठे? इथे. चल चल. हो 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 हो. काय? चल चल. आया काय झालं सारंगी? काय होतंय? फेस अनलॉक होत नाहीये. कशाला? नाही ना मग कशाला मरायला आपण फेस लॉक वगैरे करायचं? हा तू रात्री झोपतानाचा चेहरा आणि सकाळी उठल्यानंतरचा चेहरा अजून मला ओळखता येत नाही. फोनला कधी जमणार आहे ते? नाही करायचं की नाही? बस ये बस बस. गंमत केली ग. मी मूड खराब होईल ना मग सगळं. सॉरी अगं माझ्या हो हो झालं. उत्तम. घे. हा चल उघड. नाही 1 मिनिट. हॅलो. आज 1 फेब्रुवारी 2024 रात्रीचे 9:58 झालेली आहे. आकाशवाणीच्या उपकेंद्रात तुमचं स्वागत आहे. आयुष्य. तसंच वाटतंय ना ते. मी ना सगळं स्पॉइल करून हो, हो. टाकतो. चल, उघडतो मी. 1 मिनिट परत. हॅलो. आज 1 फेब्रुवारी 2024 रात्रीचे 9:58 झालेले आहेत. मी सारंगी आणि माझे हसबंड प्रजापती. हॅलो करा. हॅलो.
काय हॅलो केलं हो तुम्ही सगळं मूडच स्पॉइल करून टाकला. अरे. बायकोसोबत पहिल्यांदा बसतो, उत्साहच नाहीये काही. आहे उत्साह. हे उत्साह एवढा आहे. फक्त तो बाटलीत बंद आहे अख्खा. तो जरा मला ग्लासात आणून दे, मग जरा तो थोडा पोटात येऊ दे. मरतोच बघ आज तुझ्यावर. सॉरी घेऊ मी. रेडी दारू उघडच. ऐका ना, मी जरा पटकन नळ बंद करून. ऐक ना, नळा बिळाची काय आवश्यकता आहे? कशाला नळ बंद करायचा? नाही, आपण खूप प्यायलो आणि सकाळी पाणी ओव्हरफ्लो झालं तर सगळं इकडे तुंबेल ना. मी पटकन नळ बंद कर. ऐक ना, नळ. नाही सॉरी नाही. काय सारंगी नाही. हे बघ ऐक, सॉरी. नळ चालू राहिला आणि अख्खी मुंबई बुडाली ना तरी बाटलीला काही झालं नाही पाहिजे, लक्षात ठेव. नाही, मी उघडायची नाही. मी एकच मिनिटात आले. उघडू नका. नळ अगं मी तो काय करू मग? थांबा. सारंगी उघडू दे मला थोडस. एक एवढं तरी होऊ दे मला दारू सोबत आज. मला काय करू तोवर मी? झालं दारू पिंगी. दारू नाही मला करू देत आहे. हो काय, अख्खी पुडी का फोडली? वाऱ्याने सगळं वाकच होईल ना, वाया जाईल. कोण जाऊ दे वाया. चणे गेले तर चणे काय आहे का चण्यांना किंमत? 5-5 रुपयाला मिळतात रस्त्यावर. अर्धा आयुष्य तर चुकला याच्यात गेलंय त्या चण्यांचं. सॉरी. मला यार मला चल ना यार. चला ये उघडा. बनेला बोललो होतो मी येतो. मला आता बसलाय ना माझ्यासोबतच काही नाही. मला कौतुक आहे, मी सारंगी सोबत दारू प्यायला. चला तर केवढा. उघडू. काय हो? काय? मी गॅस बंद केला नाही बहुतेक. असू दे गॅस चालू. नाही, मी असू दे गॅस चालू. असेल गॅस चालू आणि आपण तो फुटून मेलो तरी मला चालणार आहे, पण आता मला बाटलीपासून लांब करू नकोस. असं कसं? मी गॅस बंद आहे का? गॅस चालू आहे का? आयुष्यभर हेच केलंयस. 10 वर्ष झाली आहेत सारंगी आपल्या लग्नाला. आजही आपण बाहेर गेल्यानंतर 10 वेळा मला कुलूप उघडायला लावतेस. गॅस चालू आहे का? वास येतोय. हे करत मला उघडू दे. नाही, मी नाही जात. तुम्ही उघडा. उघडू मी? हो. वा, मी आलेच आहे. कुठे जातेस? ऍसिडिटीची गोळी घेऊन येते. का ऍसिडिटीची गोळी हवी आहे तुला? माझा काकांना प्यायच्या आधी ऍसिडिटीची गोळी घ्यायची, नाही तर दुसऱ्या दिवशी त्याला खूप उलट्या व्हायच्या. हो, कारण तो बेवडा होता सारंगी. तुझा काका ऍसिडिटीमुळे नाही ओकायचा, तो खूप प्यायचा म्हणून तो ओकायचा. तुझ्या काकाच्या बॉडीत इतकी दारू होती की जेव्हा चितेवर ओली लाकडं आली तेव्हा त्यांनी पेट घेतला होता. बस, काही गरज नाहीये ऍसिडिटीच्या गोळीची. आपण दारू उघडूया, आपण थोडीशी पिऊया. मला उघडूया, दारू उघडूया. मी काय कोणाला काही बोलतच नाही. यांच्या भल्याचं बोलायचं तर माझ्यावर. याचं ऐका, त्याचं ऐका, माझं कोण ऐकणार? आण ऍसिडिटीची गोळी आण. ऐ कुठे? मेडिकल मधून आणते ना, घरी नाहीये. इथं नाही करायचं. एवढं नकोय मला. 15 मिनिटं आणायला 15 मिनिटं घेऊन या. नाही, बस. मला उलट झालं. हातात ओक माझ्या. बस. अगदीच अजीर्ण होणार असेल तर घरातलं फिनाईल तुझ्या दारूत मिक्स कर आणि पी. अय्यो, काय बोलताय? बस. मला दारू. येस. चल ना ये ना. चल ये. आज फायनली माझ्या नवऱ्यासोबत दारू पिली. रेडी. फायनली मी हे करतोय. मी कधी विचार नव्हता केला नवऱ्या. येस. डेंजर. बाई, केवढा कडवट वास येतोय. मजा नंतर आहे. वासात गंमत नाही, चवीत आहे. चवीत. चालेल. बरा. ऐका ना, माझा एकदम छोटासाच भरा. छोटासा भरणा. एकदम 130 ml भरा. काय 130 म्हणजे किती होतो माहितीये का तुला? कुठे ऐकलेस? कुठे? ते पिक्चर मध्ये म्हणतात ना, एक्सक्यूज मी 130 प्लीज. काय समजवू तुला? 1 स्वल्पविराम 30 ml प्लीज. असं आहे ते. असं आहे.
दारूचं एक गणित असतं, त्याचं पण एक भूमिती आहे त्याची. 30, 60, 90 तिथेही असतं. तुला हो सांगतो का? मी, थांब. हे बघ, हे घे. 30 म्हणजे नाही, आता गणितात नको जाऊया, आपण दारू पिऊ. येस येस. थोडी देतोय, थोडीशीच देतोय. सांडली रे. तुम्हीच सांगली का? हरकत नाही, हरकत नाही. हे घे. हा एवढाच पिशील? हो, एवढा पी हा तू. हा एक माझा भरतो. हा असं याच्यात नाही थांब, असं डायरेक्ट नको पिऊ. पाणी पाणी पाणी, थोडस पाणी. इकडे दे, इकडे दे. जास्त पाणी असू दे तुझ्यात. हा धर. हा करायचं. कच्चा मारतो पहिला, कच्चा मारतो. अय्या, एक मिनिट, हे काय केलं? मित्रांशिवाय बसलोय ना, कळलं बिळलं तर नजर नको लागायला. अय्या हो हा. का? एक मिनिट मी हा. शेजारची चौधरी, 207 सावंत, 308 चंद्रा मावशी, सारं- गावाकडची चंद्रा मावशी. सारंगी, काय? ग्लासात काय उरलं? अय्या काहीच नाही. म्हणजे मग असं नाही करायचं ना सारंगी. हे अरे हे आहे हे बाबा, हे असं नाही उडवायचं. असं एवढं हे असं दारू वाया घालवणाऱ्यांसाठी नरकात वेगळी शिक्षा आहे. हा? हे असं नाही करा. सॉरी सॉरी. बर दे दे दे. हरकत नाही, पहिली वेळ आहे तुझी. मला पण खूप हे आहे ना. हे घे, काय आहे? हे हा पाणी टाकू दे. हळूहळू तुमचे ना खूप हे झालंय आता. अरे मला तुला सांग बाबा, धर हे घे. हा हे हा? सुरू सुरू. हा हा. हा चीअर्स करायचं. Cheers! चीअर्स. ऐका ना बोल ना बोल ना बोल ना बोल ना बोल ना. ऐका ना, आपण बोल. येस बोल 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 बोल. सकाळी बँकेत जाऊन येऊया आणि मग दारू पिऊया का हो? का सारंगी का? आपला मुलगा शृंगरेश्वर, त्याचं काय होईल हो? काय शृंगरेश्वरचं काय सारंगी? त्याच्या नावाने FD करून येऊया. म्हणजे मी आज दारू प्यायले आणि मला मस्त लागली आणि आपण दोघं रोज रात्री प्यायला बसलो आणि आपण सगळे पैसे त्याच्यातच उडवले. आपण भिकारी झालो तर आपल्या पोराचं काय व्हायचं? ए सारंगी ए म्हणजे एवढी दारू प्यायला लागलो की आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात टाकतील. एक ग्लास आणि आहे. तरी पण दारू नाहीच सुटली तर. बोलायला एक आहे पण एवढाच आहे बघ. आणि आपण मग व्यसनमुक्ती केंद्रातनं पळ काढला आणि आपण पैसे नाही म्हणून चोरी मारा करायला लागलो आणि चोऱ्या करताना आपल्याला कोणीतरी पकडलं आणि मग आपला त्याच्या हातून मर्डर झाला आणि आपण जेलमध्ये गेलो तर. चढली पण नाही एवढी आपल्याला अजून. अय्यो, जेलमध्ये तुम्हाला जन्मठेप, मला फाशी. म्हणजे दोघांना वेगवेगळे ठेवतात ना जेलमध्ये. मग आपण अय्यो, एवढं होईल का हो दारू प्यायल्यावर? मी खरंच पिऊ का हो दारू? तू मार, तू मार. नाही, मी एक शक्य नको पिऊस दारू. मला पण नकोय दारू. पण खड्ड्यात गेली दारू. आजपासून हे सॅनिटायझर. अय्यो, आवाज. नाही प्यायची मला दारू. नाही, मी एक शक्यता सांगितली. कधीपासून मला यार, मला एक एवढं पाहिजे होतं रे मला हे थोडस. हे मला ते सुख. नाही. खड्ड्यात गेलीस तू. नाही Yes. नकोयची यार, सोडली मी दारू. अहो, आजपासून मी निर्व्यसनी, मी नाही पिणार दारू. मी आता खाली जातोय आणि चिंतामणीच्या दुकानात चहा पितोय. ऐका ना, मी जस्ट सांगितलं फक्त. नाही प्यायची मला दारू. ऐका ना, खड्ड्यात जा. ओपन केलं त्याचं काय? अय्या, म्हणजे यांच्यासोबत रोज हेच केलं पाहिजे तरच यांची दारू सुटेल. वा वा, उत्साह मूर्ती. स्मार्ट कॉन्सेप्ट अँड ब्रिलियंट परफॉर्मन्स. क्या बात है. हा सरसिक प्रसाद ना. अप्रतिम, फार सुंदर संकल्पना होती आणि फार अप्रतिम सादर केलीत. म्हणजे एका 100% पूर्ण निर्व्यसनी माणसाने ही भूमिका करावी. सलाम आहे पृथ्वीक तुला. क्या बात आहे. म्हणजे असं वाटत होतं की इतका हपापलेला आहे हा माणूस त्या दारूसाठी. वा वा वा, लाजवाब. वनिता, तितकीच उत्तम साथ दिलीत तुम्ही. मजा आली. सोनाली ताई, काय नावं होती. कमाल आहे तुझी, कारण तू दारू पितोस हे बायकोला माहिती आहे. बरं, बायको तयार झाली आहे दारू प्यायला. कमाल होतं. तुझा फेस ID कायम अनलॉक होवो. त्याच्यानंतर तू काकड्या आणि गाजर घेऊन आलीस तेव्हा 2 ससे जणू काही दारू प्यायला बसले. असं वाटलं होतं. कमाल. एकही घोट न पिता तुम्ही आम्हाला पण जे तडफडायला लावलं. पण चिअर्स, असा परफॉर्मन्स होता. चिअर्स. cheers.
मंडळी, आता इथे रंगणार आहे मुलाखतीचा फार्स, ज्यानं तुमचं मनोरंजन होईल झकास. ज्यासाठी मंचावर स्वागत करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांचं. नमस्कार, मी तुमचा सगळ्यांच्या लाडका होस्ट सहज सुलभ बंडू. आज या मंचावर आपल्याबरोबर गप्पा मारायला येणार आहेत अत्यंत थोर असे कलावंत जे महाराष्ट्राचे हास्य जत्राचे स्टार आहेत. जोरदार टाणी स्वागत करूया अरुणजी कदम यांचे. नमस्कार. नमस्कार अरुण कदम, तुम्ही या मंचावर आलेला आहात आणि कार्यक्रमाचं नाव आहे चला मारूया गप्पा. स्वागत आहे तुमचं. येस, इट्स एन नोकर टू बी हिअर. काय ते? इट्स एन नोकर टू बी हिअर. सर, इट्स एन ऑनर टू बी हिअर असं आहे ते. मी एक सर छोटीशी विनंती करतो सुरुवातीलाच की तुम्ही इंग्रजी भाषेच्या वाटेला जाऊ नका सर. सर, तुम्ही साठेला आलात तर अजून तुमची मातृभाषा आहे ती तुम्हाला ओळख दाखवत नाही. त्या दूरच्या भाषेकडे बघून तुम्ही शिट्टी नका मारू सर. कृपया बसा सर, पटकन. खुर्ची स्वतःहून पळून जायच्या आत बसा सर. त्याआधी हे घ्या सर. हे खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. येस, बसा सर. येस, खूप आनंदाचा असा हा आजचा दिवस आहे. अत्यंत मोठे कलावंत इथे बाजूला आलेले आहेत. अरुणजी कदम यांची खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. मराठी व्याकरण जेव्हा झोपत नाही त्यावेळेला त्याची आई सांगते झोप झोप, नाही तर अरुण कदम येतील. ही खरं तर मराठी व्याकरणाचा हा दरारा त्यांनी कमावलेला आहे. धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे लिखित स्क्रिप्ट आणि ह्यांचे जे वैवाहिक जीवन होतं ते थोडंसं वादळी आहे. मग याच मंचावर आपण बघितलेलं आहे की त्यांचं हे जे नातं आहे लिखित स्क्रिप्ट आणि त्यांचं, ते अनेक वेळेला त्यांनी अर्धवटा तिकडे सोडलेलं आहे. त्याचे याची देही याची डोळा आपण सगळेच साक्षीदार आहोत. तर आपण आता वळूया मुलाखतीकडे. हे सगळा प्रवास करून या क्षणाला तुम्हाला कसं वाटतंय? मला काय वाटतंय, मला एक मिनिट, मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की आज तुम्ही इथे आलेला आहात. तुम्ही असंख्य मुलाखतीचे कार्यक्रम दिलेले असतील, ऑफकोर्स तुम्ही देणारच. तर आज माझ्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. मी खूप स्ट्रेस होतो, मला खूप दडपण होतं, पण आता गेलेलं आहे. पण आय मस्ट टेल यू वन थिंग, इथे तुम्ही अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहे, विस्तृत बोलायचं आहे. इथे तुम्हाला कोणीही अडवणार नाहीये. माझ्या मुलाखतींचा जो कार्यक्रम असतो तो नॉर्मली कसं असतं की मी समोरच्याला खूप बोलायला देतो, कारण माझा स्वभाव थोडासा अबोल असल्या कारणाने. मी तुम्हाला माहित नसेल पण लहानपणी मला घुम्या म्हणून ओळखायचे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत याच्या तोंडातून शब्द बाहेर काढायला प्लंबरला बोलवायला लागते की अशी परिस्थिती माझी होती. एवढा मी अबोल होतो. त्यामुळे माझ्या कार्यक्रमात मी इतरांना बोलायला देतो. तुम्हाला जर दुसऱ्या कार्यक्रमात तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की दुसऱ्या कार्यक्रमात मुलाखतकार खूप बोलतो. हो ना. पण प्रत्यक्ष ज्याची मुलाखत असते त्याला तो बोलायला देत नाहीये. पण माझ्या कार्यक्रमात तसं नाहीये. माझ्या कार्यक्रमात कसं आहे की ज्याचं अवकाश त्याने त्याचं सांगावं जे काय आहे ते असं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मुलाखतकार आहे ना मी. आय एम एन अँकर. हु इज अँकर? अँकर हु इज? आय एम अँकर. सांगितलं ना, परत विचारू नका मला. म्हणजे कसं असतं की आय एम एन अँकर, आणि अँकर जो असतो ना त्याचं काम काय असतं, तुम्हाला बोलतं करणं. खरे. आता हा जे सगळे आलेले आहेत समोर किंवा हे जे ऐकणार आहेत ते कुणाचा अवकाश बघायला आलेले आहेत? तुमचं. मग मध्येच मग माझा ढग कशाला मी त्यांना दाखवायचा? नाही का? इंडस्ट्रीत तसं नसतो. इंडस्ट्रीत तुम्हाला सांगतो असे काही काही मुलाखतींचे कार्यक्रम असतात, तुम्हाला सांगतो चीड येते हो. फ्रस्ट्रेटिंग असतं की ते मुलाखतकार इतके बोलत असतात, असं वाटतं स्टुडिओत जवळ फनकन वाजवावे, सांगावं की बाबा अँकर आहेस तू. अँकर म्हटलं ए तरी तुला येतो का? तू किती बोलतोय? समोरच्याचा पुतळा झालाय, पुतळा. वसाड्या माझा पुतलाच केला जाईल तू पण. हे जे आहे ना प्रेझन्स ऑफ माइंड आहे ना, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देतो. वा 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 वा. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा सुरुवातीचा सगळा जो काळ होता हे सारखं मध्ये येतंय, हे जरा मागे घेऊ. मला पण दिसत नाही त्याच्यामुळे. तो सुरुवातीचा तो तुमचा जो आधीचा सुरुवातीचा काळ होता तो एकांकिका, नाटक किंवा राज्य नाट्य स्पर्धा, व्यावसायिक नाटक याच्यावर राग काढण्यात गेला. त्याच्याने म्हणजे त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात, एकदा कवी ग्रेसांच्या कविता वाचन कार्यक्रमात तुम्ही ग्रेस करा आज मी काय वाचणार आहे
असं स्टेटमेंट केलेलं होतं. हे धारिष्ट्य तुमचं जे आहे, हे जे डेअरिंग आहे, ते जन्मताच आहे का तुम्ही त्याच्याकडे वेगळा क्लास लावला होता? काय वाटेल? मला काय वाटतं, हे जे रसिको आहे, एवढे थोर मोठे कलावंत जेव्हा मला वाटतं असं म्हणतात, त्यानंतरच इतिहास रचला जातो. तुमच्या आधीच्या काळात तुम्ही शाहीर साबळे यांच्याबरोबर महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम शेकडो प्रयोग केलेत. हो, अनेक प्रयोग केले आम्ही बाबांबरोबर. हो, बाबांचं मला नका सांगू, तुमच्या बाबांमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. हॅलो, आम्ही शाहीर साहेबांनाच बाबा बोलतो. ते सगळ्यांचेच बाबा आहे, ते ग्रेट. तुम्ही चिंदी आहात, मुद्दा तुम्ही नाही. तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अनेक वर्ष हा समाज बघताय, समाजातले बदल तुम्ही बघता आहात. तर समाजातले बदल आणि हा समाज बघता बघता तुमचं जे अनुभवांचं संचित झालेलं आहे, अनुभवांची जी शिदोरी झालेली आहे, ती आजच्या पिढीला कायापालट करण्यासाठी किती उपयोगी आहे, याबद्दल तुम्ही आजच्या पिढीला काय मार्गदर्शन कराल? काय वाटतंय? मला काय वाटतं खरं तर एकदा पुन्हा सांगतो रसिको हो, जेव्हा मोठी मोठी माणसं मला काय वाटतं हे म्हणतात, त्यानंतर अतिशय महत्वाचं वाक्य ते म्हणायला जाणार असतात. यासाठी पेन आणि पेपर हातात घ्यावे. हे जेव्हा म्हणतात की मला वाटतं, हे जे त्यांचं वाटणं नाही वाटणं, ते समाजाची गरज आहे रसिको. हा माझ्या बाजूला बसलाय, तो अनुभवांचा एक दगड आहे का? नाही, तो डोंगर आहे. हा अनुभवांचा डोंगर आहे आणि तो आत्मक्लेशांचा सुद्धा डोंगर आहे रसिको. तिने आत्मक्लेश अनुभवलेले आहेत रसिको. डोंगर नाही, टेकडीच म्हणा, एवढंच काहीतरी आहे ते म्हणा, पण मुद्दा काय आहे, त्या पलीकडे जाऊन त्या डोंगराच्या, त्या टेकडीच्या सावलीत मी जेव्हा राहतो ना, तेव्हा मला समाधान मिळतं, सुख मिळतं. काय वाटतं याच्याबद्दल? बसाडे, तुझा काय प्रश्न आहे हा? गेली 10 मिनिटं तू बोलतोस आहेस बसाड्या. तू मला प्रश्न जो विचारतोस आहेस ना, त्याच्यामध्ये मी बोलायचा प्रयत्न करतोय, तू दुसरा प्रश्न तू लगेच विचारतोस बसाड्या. मला बोलायला चान्स तर दे. तुला कळतंय काय, तू 10-12 प्रश्नांची भेल केली साईज बसाड्या. त्याच्यावर तू नुसता लिंबू पिलीतच चालला साईज, पिलीतच चालला साईज, पिलीतच चालला साईज. ती अख्खी भेल तू खा बसाऱ्या, पण मना बोलू दे ना काहीतरी. मना बोलायचंय, मना काय. रसिको, हे जे पिचलेपण आहे ना, तेच मला रसिकांना दाखवायचं होतं. ह्या पिचलेपणासाठी हा सगळा अट्टास होता. रसिको, मला सांगायला हरकत नाही, हा माझा कार्यक्रम आहे, अतिशय वेगळा आहे रसिको, अतिशय वेगळा आहे. मी नॉर्मल प्रश्न विचारणार नाही. नॉर्मल अरुण कदम सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याबद्दल मी विचारणार नाही. एक वेगळा अरुण कदम आज मी सगळ्यांना दाखवणार आहे रसिको. तुमची जी कारकीर्द आहे, तुम्ही नाटक केलं, एकांकिका केल्या, स्टेट लेवलची नाटकं केली आहेत, व्यावसायिक नाटकं केलेली आहेत, त्या कारकिर्दीबद्दल मी तुम्हाला काहीच विचारणार नाही. त्याबद्दल काय विचारण्यासारखे, तो मुद्दा नाहीये. पण आज समाजात फार मोठे मोठे कलाकार आहेत. अमिताभ बच्चन आहेत, कमल हसन आहेत, नसीर भाई आहेत. त्यांच्यासमोर तुम्ही कोण आहात? चिंदी. पण आपण इकडे चिंध्या गोळा करायला आलोय का? तर नाही. आपण काय इकडे आलोय, तर आपण त्या पलीकडचा जो भव्य दिव्य असा अरुण कदम आहे, तो मला लोकांसमोर आणायचा आहे. काय सांगाल याच्यावर? म्हणजे मला काय वाटतं, नाही म्हणजे तुम्ही अगदीच, तुम्हाला सांगतो, प्रसाद ओक, प्रशांत दामले ह्यांच्या बरोबर तुम्ही रंगमंच शेअर केला, ठीक आहे, ते ग्रेट आहेत, तुम्ही चिंदी आहात, मुद्दा तो नाहीये. त्या पलीकडे जाऊन तो मला सांगतो की मला जो काही तेजस्वी असा हा माणूस दिसतोय, तो मला लोकांना दाखवायचा आहे. तो काय आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगाल? म्हणजे मला काय, जो तुम्ही प्रश्न विचारले तुम्हाला नेमकं कळलंच नाही. पण मी उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो की मला काय वाटतंय रसिको, हे जे त्यांचं वाटणं आहे ना, वाटणं ते फार महत्वाचं आहे. हा या जगातला सगळ्यात मोठा आशावाद आहे रसिको, लक्षात घ्या. माझा मुद्दा वेगळाच आहे. माझा मुद्दा हा आहे की आपण जेव्हा बघतो की ऍक्टर आहे, अच्छा आहे, अरुण कदम आहे, फालतू आहे, ही जी आपली नॉर्मल ही पद्धत आहे किंवा अरुण भाग चल, हे अरुण कदम बद्दल हे अगदी खरं आहे. पण मला काय म्हणायचंय, त्याच्या पलीकडे जाऊन जो अरुण कदम आहे, जो आजपर्यंत कोणी बघितलेला नाहीये, तो दाखवायचा आहे. तो काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतं तुझ्या पलीकडता एवढा पलीकड फरकटवलं साहेब तू मला वाचऱ्या का? मला परत येणंच मुश्किल झालेलं आहे. कन्फ्युज झाले वाचऱ्या. तू मला चिंदी बोलतोस तर मला राग येतो थोडासा, पण नंतर तू भव्य दिव्य बोलतोस तर माझा राग जातो. मी काय करू? मला बोलायचं ते मला बोलताच येत नाही वाचाऱ्या. मला हसू नका तुम्ही. रसिको,
हा सेन्स ऑफ ह्युमर कुठून आणायचा रसिको? अतिशय अत्यंत सुंदर मुलाखत चाललेली, अत्यंत रंगतदार अवस्थेत आहे. यांनी सुद्धा स्वतःचे अंतरंग अत्यंत सुंदररित्या अरे उलगडले. कुठं सुंदर आहे? तुम्ही बोलच नाही तर कसं सुंदररित्या बोलतोय? काय बोललोच नाही तू कुठं सुंदर दिसतो बोलतो साहेब? बरं हरकत नाही, तुम्ही बोला, हरकत नाहीये. तुम्ही बोला, हा कार्यक्रम तुमचाच आहे, त्यामुळे तुमचाच लोक ऐकायला आले. बोला बोला हा बोला. नक्की हा. तर मला काय वाटतं खरं तर ऍक्च्युली नाही नाही, हे बघा माझा कार्यक्रम. तू बोलतोस का वाचाडे? तू एक काम कर, 5 मिनिटं खाली फिरून ये वाचाडे. जा तिकडे फिरून ये वाचाडे. माझं झालं की मी तुला बोलवतो, आता ये. मला बोलू दे ना वाचाडे, त्यासाठी मी आलो. ते मला बोलायचं आहे. प्लीज बोला सर, प्लीज बोला. अगदी सुंदररित्या तुम्ही ते मांडणार. प्लीज बोला सर. तर मला काय वाटतंय, एक मिनिट, प्लीज प्लीज एक मिनिट सर. अरे आता काय वाचायला? नाही, एकच मिनिट, शेवटचं. तुमची जी पद्धत आहे, एक विशिष्ट शैली आहे तुमची स्वतःची ओळख करून देण्याची, ती सगळ्यांनाच परिचित आहे. तर त्या शैलीत एकदा स्वतःची ओळख करून द्या आणि नंतर स्वतःचं सांगायला सुरुवात करा. ऐकायचं ना, यांच्या शैलीत ऐकायचं आहे ना. हे काय नाही म्हणतील. हो चला सुरुवात करा. येस येस. तर नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांना अरुण कदम मध्ये आहे ना वासाऱ्या, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाज मी घरी जाऊन करू दे वासाऱ्या. ते आहे ना, त्याच्यानंतर अरुण कदम नंतर आहे ना. आधी कसं मला हे सगळं बोलायला पाहिजे ना. होय, प्लीज बसा, प्लीज बसा. अरे ते फारसं असं इंटरेस्टिंग नाही अरे कसं इंटरेस्टिंग. एक मिनिट. कसं आहे, शिट्टी वाजवली, हे काय ना, शिट्टी वाजली हे जे गाणं आहे ते अतिशय सुंदररित्या तुम्ही म्हणता, असं आमच्या कानावर आहे, आम्ही ऐकलं सुद्धा आहे. ऐकायचं आहे ना सगळ्यांना? शिट्टी वाजली, हो ऐकायचं. एकदा त्या गाण्याने सुरुवात करा आणि मग पुढचं बोला प्लीज. येस 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 प्लीज. मला सुरू दे. शिट्टी सर काय हा सर, नाही म्हणता येणार आहे गाणं. हे चॅनलकडे राईट्स नाही आहेत त्या गाण्याचे. सॉरी, नाही व्हेरी सॉरी विचारला. येस. मग ती चिमणी उडाली भुर तुझा पोपट पिसाटला? नाही त्याचे पण नाही आहेत सर. ते पण नाही सर. मग ते नवीन पोपट नाही सर, तेही नाही आहे सर. तेही नाही आहेत राईट्स. ते नाही आहे. नाही. मग कुठलं आहे तुमच्याकडे राईट्स? सर, तोडी रागातले एक बंदिश आहे, लंगर का करिये जिन मारो, ते तुम्ही म्हणू शकता. अरे हे कधी मी ऐकलंच नाही वासाऱ्या. कुठल्या देशात हे गातात? सर, लंगर का कोण बोलतं हे वासाऱ्या? लंगर का करिये जिन अरे मारो. कुठला लंगर का करिया? मी कधी ऐकलं तर माझ्या खानदानाने ऐकलेलं नाही हे गाणं, लंगर का करिया. सर, लंगर का करिये नाही, लंगर का करिये जिन मारो असं आहे अरे ते. तेच वासाऱ्या, मला माहितच नाही तर मी कसं बोलू? असो रसिको हो, यांच्याकडून तशाही फारशा अपेक्षा नव्हत्या, कारण ते काही गायक नाहीये. हो, तसे ते फार बिभत्स गातात, पण मला मात्र त्या पलीकडचा जो अरुण कदम आहे तो आता किती बोलतोस तू? बोलून मरसल वासाऱ्या. अरे मला बोलू दे ना. त्या पलीकडचा पलीकड तुझा वाचाड्या, अलीकड मला राहू दे, मला बोलू दे काहीतरी. काय ठरलं होतं की अरुणजी तुम्ही या, आपल्याला सामाजिक विषयावर चर्चा करायच्या वाचाऱ्या. चर्चामधला च पण मी बोललोय नाही अजून पुढं. मला काय वाटतं ह्याच्या पुढे मी गेलोच नाही वाचाऱ्या. तू मला बोलूच दिलंच नाही वाचाऱ्या. इकडे येताना आता तू मला बोलस म्हणा लिप द्या, मी तुला लिप दिली. माझाच नाश्ता, माझाच चहा वाचाऱ्या सगळं खाऊन तू मला इथे येऊन बोलूच दिलंच नाही. अरे नाश्त्याची तरी लाज ठेवायची वाचाऱ्या. थोडासा प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही ना मुद्देसूद उत्तर देत नाही, त्यामुळे सगळा हा प्रॉब्लेम. अरे तुझा प्रश्न आहे का वाचाऱ्या? प्रश्न आहे वाचाऱ्या, तुझा प्रश्न आहे वाचाऱ्या. आता बोलायचं नाही, मारीन एक शब्द बोलस ना तर दात घशात घालून वाचाऱ्या. मला बोलायचं आता लोकांसमोर. तर मला काय वाटतं, अरे वाचाऱ्या तू थांब नाही. वा जोरदार टाळ्या. मला असं वाटतं की परफॉर्मन्स अतिशय सहज सुलभ झाला. वा बंडू वा. बरं, हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, पण ह्या पलीकडचा माणूस आम्हाला जाणून घ्यायचा आहे. यांच्या कमेंट्स मधून जाणून घेऊया यांना काय वाटतं. प्रसाद, ऍक्च्युली मला बोलण्यासाठी त्या ह्याच्या काय त्या डिझाईनच्या पलीकडे, फ्लेक्सच्या पलीकडे जायला लागेल मला. इतका पलीकडचा परफॉर्मन्स होता. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की सहज सुलभ आणि आगाऊ बंडू, भोचक बंडू, डॅम्बिस मोठे इब्लिस गोस्वामी आणि उद्धट आंबीर हडकर
यांनी एकत्रितपणे चला मारूया गप्पा हा कार्यक्रम इथे ठेवला होता आणि त्यात मुद्दामून अरुण तुला बोललो, पण अरुण मी तुझ्या बाजूनी आहे, तुझा मी तुझ्याबरोबर काम केलेलं आहे आणि जर तू चिंदी असशील तर मी पण चिंदी आहे, कारण आपण एकत्र काम केलेलं, लक्षात ठेव. त्यामुळे तू चिंदी नाही आहेस, तू चिंद्यांनी विणलेली एक गोधडी आहेस, ज्याच्यात जेवढ्या चिंध्या शोधाव्या तेवढ्या कमीच आहेत, इतके रंग आहेत तुझ्यात अरुण. तुफान एनर्जी ॲज युजल आणि तुझा नेहमीप्रमाणे तुफान आगाऊपणा. सम्या कॉन्सेप्टही तुझी आणि लिहिलं पण तू होतंस. मजा आली, खूप मजा आली, अप्रतिम. सोनाली ताई, कितीतरी मुलाखतींच्या आठवणी अशा तळपत्या आठवणी जागृत झाल्या, कारण माणसं किती त्रास देतात. एकदा तर मला एक मुलाखतकार म्हणाले होते, प्रश्न विचारल्या क्षणी ते म्हणायचे न घाबरता उत्तर दे. पण मी काही घाबरलेच नव्हते. स्वतःबद्दल बोलताना माणूस का घाबरेल. या सिनेमात काम कर, न घाबरता उत्तर दे. अहो पण बोलू तर दे. असं फार मजा आली बघताना. अरुण, तू इतका खिलाडू वृत्तीचा आहेस, कारण हे सगळे जोक तू इतक्या हसत हसत स्वीकारतोस. याला खूप मोठं मन लागतं. त्याला दगड, टेकडी आणि डोंगराच्या पलीकडे मला वाटतं खूप मोठा किल्ला आहेस तू आमच्या मनातला. फार कौतुक वाटलं तुझं. आणि समीर, हॅट्स ऑफ. खूप मज्जा आली. आणि एक आठवलं नक्की की तोडी रागातली ही लंगर वगैरे आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला हास्याचा हा जो लंगर दिला तो आम्हीच चोपला. थँक्यू सो मच. वा 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 ताई. मंडळी, माहोल बनवण्यात माहीर असलेल्या आपल्या राजपूत गुरुजींना आज पुन्हा एकदा मिळणार आहे एक संधी. बघूया आज तरी या संधीचं प्रेम कवितेत रूपांतर होतंय का ते. हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि साताऱ्याचा विरोधी दारा रोहित माने यांना. अरे काका, अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या या बसा, बसा. एकदम म्हणजे असं गाईगाईत बोलवलं मला. मी हातातलं काम सोडून आलो इथे. हो हो हो. चेतना, ओ राजपूत सर आलेत. आले आले. नाही काय, चेतना मला म्हणाली हा तुम्ही काय नाही म्हणणार नाही, हातातलं काम सोडून यायला म्हणून. असं का? पण कसं आहे सर, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी ना तुम्हाला बोलवलं ना, आम्हाला पटलंच नाही. काय समजलं सर आला तुम्ही. काय ना तुमच्यासाठी चहा कॉफी? नाही ते चहा कॉफी ते होत राहील, पण अचानक काय झालं, का बरं बोलवलं? लग्नाच्या सगळं व्यवस्थित चाललंय ना? कसलं काय व्यवस्थित, आता लग्न होतंय की ह्याची शंका आहे आता. मला एकदम असा धक्काच बसला हो. पण काय झालं असं? मला सांगा, मी काही करू शकतो का? नाही कसं आहे, चेतनाचं तुमचं नाव सुचवलं असं? नंतर ती नाही म्हणाली. काय सरांना आवडेल नाही आवडेल काय सांगता येईल नाही. नाही आवडण्याच्या पलीकडे गेलंय हो आता सगळं. तुम्ही बिंदास सांगा. शेवटी तुकाराम महाराज म्हणूनच गेलेले, भले तरी देऊ कासेची लंगोटी बुवा. घ्या पत्रिका घ्या. नाही आता काय फायदा पत्रिका जुळवायच्या. यांचे सुरत मानेंसोबत जुळलेत ना. लग्नाची पत्रिका आहे सर. लग्नाची 300 पत्रिका आहेत सर, आणि त्याच्यावर आमच्या नातेवाईकांची नावं घालायची म्हणून तुम्हाला काय यार, याच्यासाठी मला बोलवलेलं आहे नाव लिहायला. सर तुमचं अक्षर खूप चांगलं आहे ना. मी सांगते पप्पांना नेहमी की सरांचं अक्षर म्हणजे अगदी मोत्याचे दागिने जणू. आणि पप्पा पण म्हणतात की सुंदर अक्षर हाच खरा दागिना. पण हा दागिना आमच्या हातातच राहतो ना, तो कोणाच्या गळ्यात जातच नाही. हो जाऊ द्या हो सर, तेवढीच आम्हाला मदत होईल. नाही मी तशी 5-6 पत्रिकांवर नावं लिहिली होती. हो का? त्या पोस्टमननी परत आणून द्याला. अरे बापरे, का बरं? अक्षर नको करायला माझा. शेवटी याने मेडिकल स्टोअर मध्ये नेऊन द्याल माहिती. पण सर खूप बरं वाटलं सर. काय तुम्ही आलात आणि नावं लिहायला तयार पण झालात. तयार झालो मी. म्हणजे काय 300 पत्रिका आहेत ना सर, 2-3 तास तरी जातील. तुम्ही चहा घ्याच. मी खारी आणि टोस्ट पण आणू का? नको चहा, नको कॉफी, नको मला खारी टोस्ट. बनायला आलो होतो नवरा, झालो मी दोस्त. सर किती मस्त कविता आहे सर. गंदी पटक आहे एकदम. पण माझ्या वेदना आहेत त्यात. आतमध्ये आग लागली, आग. काय मुलव्यात झाल्या तुम्हाला? अरे काय
पप्पा नाही मग ऍसिडिटी झाली असेल त्यांना. नको नाही ना. तुम्ही घ्या खारी बिस्किट घ्या. नको. हा लिवायला घ्या ना. हा, ते हा, करतो. लिवा. हा, लिह. पहिलं नाव लिवा. हा. बुबुस्तिक बिवलीकर. काय नाव आहे? बुस्तिक बिवलीकर. आहेच. कोण नातेवाईक आहे? असं कसं नाव आहे हे? बापरे भयानक आहे. हा ना तुम्ही बायको मॅडम माने अरे बायको मॅडम अरे या, या, लगा लगा ए, 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 आला का तुम्ही मला बघून जिगायला असता का नाही म्हणजे पाणी पाणीच होतं बरं का माझं. बसा बसा जाऊ बाबा. मास्तर नमस्कार. नमस्कार. कसं काय इकडे वाग चुकलास? ते हे त्यांचं अक्षर चांगलं आहे ना म्हणून आम्हीच बोलवले पत्रिकांवर नावं घालायला. काय सांगताय? पत्रिका नाव घालाय वय काय लगा काय माणूस आहे का माणूस आहे? मला सांगायचं का नाही तुम्ही लगा पत्रिका माझ्या 700-800 पडले ते घरी. मग तुम्ही नाव घाला त्याच्यावर. अहो काय आमची पोरं काय नाव घालते ती वय कुत्र्याचं बाय मांजराला आणि मांजराचं बाय कुत्र्याला. वांगडी अक्षर थांबा मी आता लगेच मागून घेतो. नाही तुम्ही पुढचं नाव घ्या. एखादी लिस्ट दिली असती मला तर बरं झालं लिस्ट असतं. काय मी सांगतो सगळी नावं पाठ आहेत माझ्या. हा दगड्या हा. ऐकी आज इथं खाटाखाली एक गट्टा आहे बघ पत्रिकेचा 700-800 पत्रिका आहे त्या तेवढ्या घेऊन ये इकडे बायको मॅडमच्या घरी. हा हा वा वा ही बेस्ट काम झालेलं आहे. हा हा तुम्ही कसे काय आलात सांगितलं नाही ते. हो लगा महत्वाचं राहिलं. नमस्कार करतो आता बायको करता मॅडम. बाय. आता आली आता घरात. नाही नमस्कार करतो. काय हो? नाही काय झालं जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे आपण नाही का बैठक घेतली मागे लग्नाची सगळं ठरवलं होतं. हा लग्न म्हणजे वरात बिरात काढायची डीजे बीजे एकदम दणदण वाजलं पाहिजे संगीत बिंगीत करायचं ठरलं होतं का नाही. तर ते आमचं म्हातार काय म्हणते की ते डीजे जे काय संगीताचा खर्च आहे की नाही ती पुरीकडच्यानं करावा. पप्पा हा तर तेवढं घ्या की जुळवून हो. आता बाकी डेस्टिनेशन वेडिंगचा खर्च आपण तसं म्हणून अर्धा करतोय की नाही त्याच्यामुळे तेवढं घ्या जुळवून. आता काय दवा नाही नाही पण पप्पा किती खर्च वाढेल आपला. हो ना खर्च केवढा वाढल. आणि हे बघा अब आम्ही सोन्यासारखी पोरगी तुम्हाला दिलेली आहे का नाही. आहेच की हो. आणि परत हा एवढा खर्च कोणाला झेपणार आहे. आणि हे बघा आमच्याकडे डीजेवर कोण नाचणार नाही. नाही का बरं? पप्पांचा डान्स कसा 2 पावलं पुढे 2 पावलं मागे. पण ते स्वतःच गाणं पण म्हणतात त्यांना डीजेच नाही लागत ना. मला काय डीजेची गरजच नाही का नाही. डीजे पाहिजे ना हो नाही लग्नात. ते. मास्तरानो तुम्ही नाचाल काय? अरे मी काय मायकल जॅक्सन आहे का नाचायला? म्हणजे तुम्हाला डीजे नको. नको. हा, हा, शांता शेळकेंच्या कविता काय कोणी डीजेवर ऐकणार आहे का? ठीक आहे. हा, नाही. तुम्ही नक्की नसणार नाही? नाही. फायनल ठरलंय अहो तुमचं? ठरलं हो. मग हेच वरातीत उभं करू ती पेट्रोमॅक्सचा दिवा घेऊन. सहर भारी दिसते रे. माने माने काय बोलताय तुम्ही? शोभत सरांना असं बोलता शोभत तुम्हाला? आपण हे पाहिजे ना वरातीत. त्यांना केस नाहीये चटका बसेल ना. अरे मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने बोलताय. तुम्ही तर मजाक करताय हो. नाही थट्टा नाही सर खरं. सर मी तुमच्या बाजूनेच बोलते काय? सर. तो दिवा ना हळूहळू तापतो खालून चटका बसेल सर. मग इथे चटका बसतोय तो कोणाला दिसतच नाही तन्मा आहे ना. इथे नाही घ्यायचंय पण दिवा. दिवा इथं घ्यायचं आणि इथं नाचायचंय ना. इथे का मी हे काही रिकामे धंदे करणार नाहीये. मी फार फार तर चारोळी म्हणेन सुरेश भटांची. अच्छा. ते पण प्रेक्षक असे स्थिर असले तर. चालतंय की हो तुम्हाला दिली 5-10 मिनिटं लग्नात. म्हणजे जेव्हा तू नाहाशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल. मग मग माझे मन तुझ्या वाटेवर वनवनेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. पण हे जर चालू असेल त्यावेळेस आई याने माझी चड्डी काढली का? अरे आय मरी माय खायचो इकडे शिलकणार आहे तू. ओ बो अरे गुलाबजामुन वाट असं काही चालू असेल ना बंद करून टाकीन मी ते. नाही 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 सुरेश भटांची कविता आहे ती. होऊन जाऊ दे तुमची कविता. अरे होऊन त्याला जाऊ. म्हणजे कसं विरहिनी आहे विरहाची कविता नाही, आहे बरोबर. ती अशी म्हणजे त्याला असा माहोल असला पाहिजे की नाही. नाही, तेवढं आहे. सर मला माहितीये माहोल असो नसो तुम्ही माझ्यासाठी सगळं कराल. म्हणजे हे माझं चांगलं व्हावं असंच वाटतं ना सर तुम्हाला. हे तर वाटतच मला काय आता. पण मला तुमचं काही पटलेलं नाहीये. काय आपलं साधेपणाने लग्न करायचं ठरलं होतं ना. मग तुम्ही तुमच्या घरी थेट सांगून टाकायचं ना. तुम्ही इकडे कशाला घरी बोलायचं होतं. हो बायको मॅडम बोललो की मी घरी. विषय काय झालाय ऐका बायको मॅडमचे पप्पा. विषय काय झाला आपण जेव्हा बैठकीला बसलो नाही लग्नाच्या त्यावेळेस आमच्या म्हाताऱ्याला आपण इन्व्हॉल्वच केला नाही. त्यामुळे म्हातारा भाईसाटलंय आता. होय काय? त्याच्यामुळे म्हाताऱ्याच्या बाजूने सगळे घ्यायला लागणार आहे आपल्याला. कळलं का? आता कसं शेवटी पुरीच्या आयुष्याचा विषय आहे.
लग्न करून ती आमच्याकडे येणार, सुनबाई बनणार, सासरे बुवा आहेत घरात. आयुष्यभर एकमेकाची तोंड बघायची ती. तुम्ही आत्ता लागा 4-2 पैशासाठी मागं पुढं कराल, पण ते घरातलं बेंजो आहे की नाही ती हिच्या मागं टिव करत बसेल. त्याच्यामुळं काय आयुष्यात जर शांतता पाहिजे असेल की नाही, आत्ता त्याच्या यायला दन 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 वाजून जाऊ द्या. तुम्ही पण चुकी ना आम्ही पण चुकी, विषयच नाही. काय कळलं का? आणि कितीचा खर्च येणार आहे? काय डीजे बघितला तर संगीताचा खर्च 1.5-2 लाख खर्च फक्त. किती? 1.5-2 लाख रुपये फक्त खर्च. त्याला काय 2 लाख? मग अरे मला मिळेलं सोनेरे क्षणाचं मानकर मी सगळं विकलं. तेव्हा कुठं हा लग्नाचा पैसा माझ्याकडे तयार झालेला आहे माहिती आहे. आता माझ्याकडे अजिबात पैसा उरलेला नाही आहे. आणि आता परत सुवर्ण क्षण मिळवायची माझ्याकडे ताकद उरलेली नाही. कळतंय का तुम्हाला? ऐका नाही मी थकून गेलेलो आहे. काय जमा ऐका ना बायको मॅडमचे पप्पा, ऐका की माझं. आता जो डीजीला पैसे लागतील ना 1.5-2 लाख रुपये तर तुम्ही देऊन टाका आणि आमचं नाव सांगा की आम्ही दिलेलं म्हणून. हा चांगली आयडिया आहे माने. हो काय मी पैसे काय आत्ता दिन चिकार पैसे आपल्याकडे, पण विषय कसा आहे मी पैसे दिले ते बँकेचा मेसेज म्हाताऱ्याला जातोय ना, ते बोंबला लागणार परत. त्याच्यामुळे काय करा आत्ता पुरतं जरा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. कळलं का? मग त्याच्यावर सोल्युशन काढू आपण. नाही मग माझं सोल्युशन ठरलेलं आहे. काय पप्पा? या पत्रिका मी सगळ्या जाळून टाकणार आणि जो मिळल पोरगा त्याच्याशी मी लग्न लावून देणार. रंगवले ते लग्नासाठी बोलू तुम्ही. काका मिळेल तो कशाला? तुम्ही जर म्हणजे असं नीट आजूबाजूला बघितलं तर एखादा सज्जन सालस भेटू शकतो बा. म्हणजे आपलं एक सांगितलं आणि एक पोरगा आहे तो तर असा विंडोवर उभा होता, त्याला तुम्ही वेटिंगवर टाकला, त्याला परत विंडोवर आणलं तर बरं होऊन जाईल. आणि त्याला विंडोवून त्या ढकलून खाली. मास्तर तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, आमचं महत्वाचं चाललंय ना. ऐका ना तुम्ही असा डायरेक्ट टिपेचा निर्णय नका ना घेऊ. जरा थांबा ना थोडं, तुम्ही आपण करू ना काहीतरी ना. आमच्या म्हाताऱ्याच तरी काय चुकतंय हो? काय सांगा बरं. लग्न कसं आयुष्यात एकदाच होतंय की नाही, त्याच्यामुळे जोरदार झालं पाहिजे. आणि आमच्या माने खानदानाचं कसं असतंय माहितीये का, नाद केला पण वाया नाही गेला. त्याच्यामुळे कसं लग्न जोरदार झालं पाहिजे. तेवढं त्याला काय करा की आता माझ्यासाठी तुम्ही, बाकी मी आहे की सांभाळाय सगळं. नाद करा म्हणे काही अर्थ नसतो अशा गोष्टींना. अरे लग्न आहे ना असं साधेपणाने झालं पाहिजे. जास्त नातेवाईक बिते काही नाही. मोजकाच खर्च केला पाहिजे. असं म्हणजे अक्षरांची मंगलाष्टका अशी आसमंतात घुमली पाहिजे. आशीर्वादांच्या अशा अक्षता पडल्या पाहिजे. कायला पाहिजे डीजे फिजे. आणि एवढी दवंडी पिटायची असेल ना, कवी केशव सुतांची कविता म्हणावं. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणानी भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजा आणुनी. बरं झालं तुम्ही भेटलं होतं. माझ्या पोरीचं लग्न होईल तेव्हा तुतारी वाजवायला याल काय तुम्ही? ते बोलले मजा आणून तुतारी द्या म्हणून बोललो. अरे मी का तुतारी वाजवू का हो? अरे शब्दशः अर्थ नका घेऊ. त्याच्या मागे काय दडले, माझ्या मनात काय चाललंय त्यांना कोणालाच समजत नाही. मला समजतंय ना सर. काय इथे कोणाला समजत नसलं तरी मला समजतंय किती उच्च विचार आहेत सर तुमचे. मला का नाही आधी लक्षात आले? पण तुमची चूक आहे सर. काय? तुम्ही नुसतं माहोल बनवण्याच्या नादात ना तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवायचे राहून गेले. अहो ऐका ना बायको मॅडम. काय आता पप्पानी सांगितलं लग्न मोडलं तर मोडलं, आता फक्त मॅडम. बरं बाबा मॅडम ऐका ना, तुम्ही जरा समजून घ्या ना मला. आता मला सांगा तुमची ती परीक्षा असती, त्याच्यात जर एखादं पोरगं नापास झालं, समजा त्याला 30 मार्क पडली तर 5 मार्क तुम्ही ग्रेस देऊन त्याला ढकलताय की नाही पुढं? ढकलताय की नाही? लगा आपलं लग्न आहे होय, करा ना. एवढं तर करूच शकता ना तुम्ही लग्नासाठी. अहो पण आत्ता मार्ग काढून लग्नाची चाचणी परीक्षा पास व्हाल, पण पुढे संसाराची वार्षिक परीक्षा त्याचं काय कराल? क्या बात आहे मॅडम, क्या बात आहे. हा स्टँड घेतला ना, या स्टँडवर कायम राहा तुम्ही. आणि म्हणजे काही काही पोरं तर अशा असतात ना काका, फक्त नारळ आणि पोरगी दिली की झालं. पण वाजलं की ते आता नारळ आणणार कुठं? फक्त पोरगी दिली तरी चालेल हो. अरे मास्तरड्या, तुम्ही काम करा ना तुमचं. तुम्ही रिस्पेक्ट आहे बरं का तुमच्याबद्दल. तुम्ही आता माझ्या डोक्यात जायला लागलाय बरं का. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, आमचं बोलणं चाललंय ना. नाही ते बरोबरच बोलतायत. काय बरोबर बोलतायत मॅडम? का मी हे सगळं मान्य करायचं? उद्या तुमचे पप्पा प्रत्येक सणाला माझ्या पप्पांकडे काहीतरी मागतील, जावयाला द्या जावयाला द्या. माझ्या पप्पांनी काय करायचं? काय करायचं मी? आणि परत सुवर्ण क्षण मिळवायची माझ्यात आता ताकद उरलेली नाही. आता मी थकलेला आहे. अरे ऐकून घ्या ना बायको मॅडम. ऐका ना, अहो रीतिरिवाज असतोय ना लग्नाचा त्यो.
हाय की नाही. आणि रीतिरिवाजानुसार नवऱ्याकडची मंडळी असती की नाही त्यांचा मान मोठा असतोय, कळलं का? तो मान राखला गेला पाहिजे. नाही राखायच्या, नाही राखायच्या. काय जबरदस्ती का तुमची? आम्हाला आमची पोरगी नाही द्यायची तुम्हाला. अरे नावं घाल्या. तुम्ही नावं घाला बरं का. शिक्षक नावं घाला तुम्ही. मी शिक्षक माझ्या मस्तकात जाताय तुम्ही. आता तुम्हाला मध्ये बोलायला सांगितले का कोणी? तुम्ही थांबा ना मास्तर. तुम्ही यार नका ना असं करू. तुम्ही थांबा ना. तुम्ही उगाच आगीत तेल ओतायचं काम करताय आता तुम्ही. मी आगीत तेल ओततोय. काय करताय तुम्ही सांगा बरं. ओ काका, अरे काहीतरी बोला ना. असं काय बघताय तुम्ही? अरे काय बोलू मी. आता यांचा सारखा सारखा जर खर्च वाढत गेला तर मी काय करायचा? उद्या हिचं लग्न झाल्यावर मला माझा नवा संसार मांडायचा आहे. पप्पा पप्पा काय पप्पा? उगाच काय हेअरस्टाईल केलेली आहे मी? अरे उद्या तू नवऱ्याकडे गेल्यानंतर मला दुसरीकडे मन रमवायला नको. अरे मग शब्दकोडी सोडवा. मी मग भजनी मंडळात जा, लाफ्टर क्लबला जा. लग्नच काबरं करायची आहे तुम्हाला? मी तर म्हणतो काका, या वयात तुम्ही ना लग्नात जेवायला सुद्धा जाऊ नका. काय बोलतोय? अजिबात नाही. ते जेवण सुद्धा पचणार नाही तुम्हाला. काय ग? अरे एवढी बॉडी बनवली आहे, दंडपाई ठका मारलेले आहे. आम्हाला पोरगी भेटत नाही. ज्यांच्या गुडघ्याच्या वाट्या दुखतात त्यांना दुसऱ्यांदा घोड्यावर बसायचे. वा रे वा. अरे पण त्यांना नाही ना द्यायची पोरगी अर्धान बिंडोक माणसाला. माने तुम्ही थांबा ना. तुम्ही नका ना मध्ये मध्ये बोलू बरं का. तुम्हाला सांगितलं ना नावं लिहा म्हणून तुम्ही. बायको मॅडम नाही काय नाही. आता थांब. तुमचा माझ्यावर जीव आहे का नाही? हाय मी पप्पांच्या शब्दाबाहेर नाही जाणार. मी नाही जाणार. काय नाही केलं आम्ही. एवढा खर्च केला ना आम्ही ऑलरेडी लग्नासाठी. मी लोन काढलंय स्वतः. अजून काय करायचं माने? मॅडम तरी सांगत होतो तुम्हाला, नका नादाला लागू. नुसते पैसे 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 ना. मोठं घर आणि पोकळ वासा आहे हा. आणि ओ काका, अरे ती डोळ्याची झापड आहेत ना, ती अशी नीट उघडा. तुम्हाला एखादा चांगला पोरगा आजूबाजूला दिसू शकतो. नाही दिसेल हो दुसरा पोरगा. पण आमचं काय ठरलं होतं? अर्धा अर्धा खर्च करायचा. बरोबर आहे. हा आता हे काय म्हणताय तुम्ही? आणखी खर्च करा. आता नवीन पोरगा शोधायचा म्हणजे तिथे अर्धा अर्धा खर्च आला. 1,00,000-2 लाख रुपये आणायचं कुठं आम्ही? मी देतो. तुम्ही? मी देतो. म्हणजे काय पै जमा करून मी 2-1 लाख रुपये जमा केलेले आहेत. मी देतो 2 लाख रुपये. एक मिनिट. अरे काय त्याच्यात म्हणजे 2 लाख रुपये काय तुमच्या म्हणजे खरंच गेले. चेक करा. चेक करा. हा आता चेक करा. आणि आता बघा तुम्ही, तुमच्या आजूबाजूला आहे ना, जो तुमच्या वेळेनुसार तुमच्या टायमाला तुमच्या अटींवर लग्न करेल असा पोरगा भेटून जाईल तुम्हाला. पैसे खरंच आले. अरे पण गरजच नाही ना. गरजच नाही ना. पैसे आलेले आहेत. विषय मिटलेला आहे. लगा मास्तर काय करू लागा. तुम्ही या इकडं. कशाला मक्कू घेतला? नाही पण ते पैसे ऐका पप्पा, आता विषय मिटलेला आहे. लग्न आपलं ठरलेलं होतं की नाही? 2 लाख रुपये ह्यांनी पाठवलेले आहेत. नाही पण ते ह्यांनी असू दे ना. असू दे ना. ह्यांचे अरे त्याच्या याला 200 टन ऊस गेला या वर्षी. पुढच्या महिन्यात पट्टील. 3ऱ्या महिन्यात तुमचे पैसे रिटर्न करणार आपण. तुमचे पैसे नकोत मला. चेतना मॅडमच्या दुसऱ्या लग्नासाठी दिलेले आहेत ते. आपण आता ठरलेलं आहे तर दुसरं करायची गरज नाही. तुम्ही बोलता बरोबर दुसऱ्या लग्नासाठी. ते बरोबर आहे. पण आता कसं पैसे मिळायला प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह झालेला. मग ते पैसे वापरू ना आपण. हो आता नवीन पोरगा कशाला शोधा? कोण एवढी दगदग करणार ना? अरे काय दगदग करायची? 15 अंशात मान फिरवली तरी कळेल तुम्हाला दुसरा मुलगा आहे. माणूस थकतच नाही यार. बसा ना तुम्ही तुमचं काम करा. काय बोलतो मी? पप्पांचं बरोबर आहे सर. आता इतकी सगळीकडे बातमी झाली की माझं आणि मानेंचं लग्न ठरलंय. आता जर मी दुसऱ्याशी लग्न केलं तर माझी इमेज डाऊन नाही का होणार सर? नाही तर काय गावाले म्हणतील नवरा सोडलेली बायको म्हणून. अरे असं कसं बोलताय तुम्ही? अरे लग्न मोडलेली म्हणजे नवरा सोडली. त्याच्यासाठी लग्न तर झालं पाहिजे. अरे होणार. अरे कसं होणार? हे बघा जे पहिलं लग्न ज्या तारखेला होणार आहे ना त्याच तारखेला दुसरं लग्न होईल. म्हणजे जे दुसरं लग्न आहे ना ते खऱ्या अर्थाने पहिलं लग्न आहे. कळते? अरे काय बघताय तुम्ही? काही तर बोला ना हो. मी काय बोलणार? पप्पा मला सांगतील त्या फांदीवर बसून मी संसार करणार. अरे तुमच्या लग्नाच्या झाडाला मी 2 लाखाचं खत दिलंय. त्याच्या काय मास्तर तुम्ही नका ना लोड घेऊ. हे आहे ना. हे बघा तुमच्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघं जोडीनं करणार. विषयच कट आहे. काळजी नको. खूप खूप बघा उपकार झालं तुमचं. अहो केवढा प्रसंग आला होता माझ्यावर. चेतना मी काय करतो, आपण ना स्टिकर लावूया पत्रिकेवर. स्टिकर लावूया आणि त्याच्यावर लिहूया
आमच्या बाईंच्या लग्नाला यायचं हा आमंत्रक राजपूत सर कसं वाटतंय बेस्ट आहे, हे बेस्ट आहे. फायनल करून टाका. फायनल. बरं बरं झालं, उपकार झालं श्यामराज. नाही नाही, काय झालं आमचं बाकी काही नाही हो, थोडक्यासाठी लग्न मोडलं. हा, मग? बरं मी काय म्हणतो ना, मी पटकन जाऊन स्टिकर घेऊन येतो, तोपर्यंत पाहुण्यांच्या चाय पाणी बघून घे. हो पप्पा. गुरुजी चाय घेऊन जा वायशी नाकावडी. हा आणि तेवढी नावं टाका सगळी, बाकी आमच्या काय. पत्रिका बी कुठं राहिलं बघतो. माने या चहा देते. टोस्ट पण पाहिजे बरं का चहा बरं. आलो तुम्ही एक लाजू नका का. खऱ्याचं काही खरं नाही, खोट्याची दुनिया आहे. सुरेश भट बरोबर बोलतात हो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. अरे बापरे. क्या बात है, जोरदार टाळ्या. नाद केला पण वाया नाही गेला. वा 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 वा, कहर परफॉर्मन्स होता अगदी. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत. प्रसादा धमाल, मस्त. चेतना मस्त. सावत्या, ऍक्च्युली ज्या पद्धतीने तू केस रंगवलेस ते लग्न तुटायलाच पाहिजे. केवळ लेखक तुझ्यावर फिदायत पडून चाललंय. छान, रंजक होता परफॉर्मन्स, आवडला मला. तू किती छान बोलतोस प्रसाद. रंजक हा शब्द मला इतका मस्त वाटला ऐकताना. वरपक्ष हे केसांच्या रंगाचं ऐकू नका, तुमच्या बाजूनी आहे. गडी आवडतो आपल्याला. Actually हा दोष या खुर्चीचा आहे. माझ्या लक्षात आलंय. खुर्चीवालीला हॅट्स ऑफ. मजा आली खूप. श्याम, तू पहिल्यांदा जे हैया करून सुरुवात केली होतीस तिथेच या सगळा मूड सेट झाला होता आमचा. खूप मजा आली बघताना. आणि मला पूर्ण वेळ असं वाटत होतं की प्रभाकरचं आज लक्ष नाही आहे फारसं. म्हणजे असं तू इथे आहेस असं वाटत नव्हतं मनानी. पण त्याचा उलगडा मला नंतर झाला की मुलीची पाठवणी झाल्यानंतर तुझं कल्याण करण्याचा तुझा विचार आहे. त्यामुळे त्यात खूपच मज्जा आली ते ऐकल्यानंतर. फार छान चेतना, मजा वाटली तुला बघताना. मस्त. हे हास्याचं चित्र असंच रंगत राहणार आहे. पण आज इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.